80 वर्षांची स्वातंत्र्याची वाटचाल, पण मतदार अजूनही का फसतोय? महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगरसेवक बनण्यासाठी पुन्हा पोस्टर्स लागलेत, भाषणांचे फुगे फुगवले जात आहेत आणि प्रत्येक जण विकास हा शब्द जपमाळेसारखा जपतोय. पण एक साधा प्रश्न अजूनही पडतोय. भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आली आहेत, तरीही सामान्य माणसाचे प्रश्न आजही तेच का आहेत? मोठमोठे हायवे झाले, शहरांमध्ये उंच इमारती उभा राहिल्या, पण आजही हजारो गावांमध्ये नीट रस्ते नाहीत. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि निवडणूक आली की आश्वासनांची पेरणी होते. सरकार फुकट वीज देतं, अनेक योजनेतून फुकट पैसे देतं, फुकट योजना देतं असं सांगितलं जात आहे. पण हे फुकट खरंच फुकट असतं का? तेच पैसे टॅक्स वाढवून मध्यम वर्गाकडून काढले जातात. IT मध्ये काम करणारे पगारदार लोक भरमसाठ कर भरतात, पण त्यांच्या नोकऱ्यांची कोणतीही सुरक्षा नाही. आज आहे उद्या नाही, पण त्यांच्या वर्कलोड बद्दल कोणीच बोलतं तरी का? मुद्रा लोन, स्टार्टअप योजना अशा अनेक स्कीम्स आल्या. कागदावर त्या गरिबांसाठी आणि नव उद्योजकांसाठी होत्या. प्रत्यक्षात त्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या? बहुतांश वेळा त्या ओळखीच्या लोकांकडे, दलालांकडे किंवा अधिकारांच्या आवडत्या माणसांकडेच गेल्या. पण काही गरजू होते ज्यांना खरंच गरज त्यांना अर्ज करायला सुद्धा उभं राहू दिलं नाही. करप्शन तर आपल्या सिस्टीम मध्ये इतकं खोल बसलंय की त्यावर बोलणंही कंटाळवाणं झालंय. घर बांधायचं म्हटलं तरी एका सहीसाठी एका टेबलावर, दुसऱ्या सहीसाठी दुसऱ्या टेबलावर पैसेच द्यावे लागतात. लोन काढायचं म्हटलं तरी चहा पाणी ठरलेलंच असतं. आणि यात फक्त अधिकारीच दोषी नाहीत, आपणही दोषी आहोत. कारण आपण हे सगळं गप्प सहन करतो. आपण कधी एकत्र येऊन तक्रार करत नाही. आपण आपल्या नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला जाब विचारत नाही. आपल्याला वाटतं तो मोठा माणूस आहे, आपल्याला वेळ देईल का? पण आपण हे विसरतो की आपल्या कराच्या पैशावर पगार घेणारे आपलेच नोकर आहेत. तुम्ही त्यांना वोट दिलं किंवा नाही दिलं ते तुमचं काम करणं आहे, पण ही त्यांची जबाबदारी आहे. आपण त्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो आणि निवडून गेल्यावर तो नेता गायब होतो. 5 वर्षांनी तो पुन्हा दिसतो आणि पुन्हा तेच जुने डायलॉग मारतो. आपणही पुन्हा भावूक होतो, पुन्हा फसतो. यावेळी तरी एक साधा विचार करा. वोट देण्याआधी उमेदवाराला थांबवा, त्याला प्रश्न विचारा. तू मागच्या वेळेला काय केलेस? माझ्या भागातले प्रश्न तू खरंच सोडवलेत का? की निवडून गेल्यावर तूही मिस्टर इंडिया होणार आहेस? जर आपण चुकीच्या लोकांना निवडत राहिलो तर देश बदलणार नाही. फक्त पोस्टर्स बदलतील, चेहरे बदलतील, घोषणा बदलतील. देश तेव्हाच बदलेल जेव्हा मतदार स्वतः बदलायला सुरुवात करेल.